बरं, पत्रकार परिषद शिवसेना पक्षाच्या वतीनं आहे। आज नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होते रात्री 10 वाजता आणि शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही महायुती करून लढतोय, अनेक ठिकाणी युती आहे आणि अनेक ठिकाणी स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करतोय। परंतु या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 53 विक्रमी सभा घेतलेल्या आहेत। 23 जिल्ह्यांचा दौरा त्यांनी पूर्ण केला। आता पण त्यांच्या सभा सुरू आहेत आणि या सभांमध्ये ज्या पद्धतीनं प्रतिसाद एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला त्याचा फायदा नक्कीच आमच्या स्वतःच्या पक्षाला शिवसेनेला होणार आहे। ज्या ठिकाणी महायुती आहे तिथं महायुतीला होणार आहे आणि ज्या ठिकाणी युती आहे म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती आहे त्या युतीला होणार आहे। 2.5 वर्षामध्ये जे निर्णय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या स्तरावर घेतले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, लखपती दीदी योजना असेल, एसटीचा प्रवास महिलांसाठी 50% असेल, स्वयंरोजगारासाठी स्टायपेंड असेल, त्याच्यानंतर मुलींचं शिक्षण पूर्ण मोफत करण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयाला प्रतिसाद म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रतिसाद हा एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला मिळालेला आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील 8 जिल्ह्यांचा दौरा केला आहे, त्यांनी देखील 22 सभा केलेल्या आहेत। आम्ही मंत्र्यांनी देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केलेले आहेत। मी स्वतः 27 ते 28 सभा केलेल्या आहेत। 7 ते 8 जिल्ह्यामध्ये मी देखील जाऊन आलेलो आहे। त्याच्यामुळे एकंदरीत नगरपालिका नगरपंचायतीचं वातावरण बघता मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या वतीनं मी एक महत्त्वाची बाजू स्पष्ट करू इच्छितो की महायुती, युती आणि स्वबळ याच्यामध्ये शिवसेनेचा आकडा हा नक्कीच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे असेल असं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधीच टीका टिप्पणी केली नाही, ते विकासाच्या मुद्द्यावर पुढे गेले। आम्हाला आमच्या नेत्यांबद्दल, मुख्य नेत्यांबद्दल अभिमान आहे, त्यांनी देखील मैत्रीपूर्ण लढती केल्या। परंतु काही ठिकाणी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये टीका टिप्पणी जी झालेली आहे ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी नेते मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे। तिन्ही पक्षप्रमुख जे आहेत यांनी एकत्र बसून जिल्हा परिषद पंचायत समितीला अशा पद्धतीची भूमिका पदाधिकारी घेणार नाहीत। मग शिवसेनेकडनं झालं असेल तर एकनाथ शिंदेसाहेब त्या व्यक्तीला, त्या पदाधिकाऱ्याला जाब विचारतील, भाजपाकडनं झालं असेल तर देवेंद्रजी विचारतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं झालं असेल तर अजितदादा विचारतील। परंतु ही निवडणूक प्रचार यंत्रणा संपत असताना शिवसेनेच्या वतीनं माननीय शिंदेसाहेबांनी केलेला जो प्रचार आहे तो देखील महाराष्ट्राच्या समोर आहे आणि शिवसेना चांगल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे येईल असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे। काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते हे प्रचार करताना दिसले, नाहीतर कुठेही महाविकास आघाडीचे नेते दिसले नाहीत। याचा अर्थ महाविकास आघाडीनं स्वतःचा पराभव हा निकालाच्या अगोदरच मान्य केलेला आहे आणि म्हणूनच हे 3 नेते महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत। या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही मैत्रीपूर्ण लढलो असलो तरी ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आम्ही लढलो आहे तिथं महाविकास आघाडीला काय आम्ही संधी दिलेली नाही। त्याच्यामुळे महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच आणि मतमोजणीच्या अगोदरच हार स्वीकारलेली आहे। नेमकं तुमचं उघडी दर्शन नेमकं कोणाला म्हणायचं? नाही, मी असं एका कोणाबद्दल स्पेसिफिक म्हणत नाही, कारण शेवटी जी काही सभांमधनं वक्तव्य झाली असतील किंवा कोण हर्ट झालं असेल, दुखावले असतील, तर शेवटी आपल्याला युतीमधनंच महायुतीमधनंच पुढं सरकार चालवायचं आहे हे सगळ्यांनाच माहिती असण्याची गरज आहे। आणि त्याच्यामध्ये ज्या पक्षात ज्यांच्याकडनं झालं आहे, मी असं स्पेसिफिक नाव कोणाचं घेत नाही, ज्यांच्याकडनं झालं आहे त्यांनी भविष्यातली महायुतीची जी एकी आहे, एकोप आहे, तो भविष्यामध्ये टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे। पण ह्या बाबतीत सिंधुदुर्गामध्ये अधिक जाणवलं मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आरोप प्रकार आणि काल मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामध्ये होतो। सिंधुदुर्गला साहेबांच्या 3 सभा झाल्या, पण तिन्ही सभांमध्ये
कुणीही एकाही शब्दानं मैत्रीपूर्ण लढत असल्यामुळं भाजपावर टीका केली नाही. उलट एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून वेंगुर्ल्याला काय देणार आहेत, सावंतवाडीला काय देणार आहेत, त्याच्यानंतर मालवणला काय देणार आहेत, हे त्यांनी विकासात्मक मांडलं. त्याच्यामुळे ज्यांनी कुणी हे केलं असेल किंवा बोलले असतील त्यांनी भविष्याच्या निवडणुकांमध्ये हे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र का असेल या निवडणुकीत? रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपण प्रवेशद्वारापासून जर सुरू केली, खेडपासून, खेड धनुष्यबाण, चिपळूण धनुष्यबाण, गुहागर कमळ, देवरुख कमळ, रत्नागिरी धनुष्यबाण, लांजा धनुष्यबाण, राजापूर धनुष्यबाण. समोर तुमचा तुतारी आहे, मशाल आहे आणि घड्याळ आहे. हे तीन पक्ष समोर आपले कधी काळचे आपले मित्र पक्ष राहिलेले, म्हणजे आपली लढत ह्या तिघांपैकी कुणाबरोबर आहे? ती लढत कुणाबरोबरच नाही आपली. मी माझ्या आयुष्यामध्ये निवडणुका लढवत असताना समोरच्याला कधी कमकुवत आणि कमजोर समजलो नाही, पण विजय आमचा निश्चित आहे. सर, आपल्यावर एक आरोप केला जातो, म्हणजे आपल्या शहर प्रमुखांवर जे पत्रक छापलेलं आहे ते पत्रक राजेश सावंतनी छापलं असं स्टेटस ठेवून विपिन बंदरकरांचं म्हणणं आहे. तर राजेश सावंतचं म्हणणं आहे की या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा, पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने यातलं सत्य काय ते पाहावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. त्याच्यावर दुसरं झोपडपट्ट्या म्हणून आहे तिथे दमदाटी करून पैसे वाटपाचा प्रयोग केला जातोय, त्यांना धमकवलं जातंय. निवडणूक आयोगाने यात रात्री असं कोण म्हणतंय? राजेश सावंतने बघतील ना आमचे शाखा प्रमुख, शाखा अध्यक्ष बघतील, शहर प्रमुख. मी कुठे उत्तर द्यायचं त्यांना? साहेब, पण पैशाचा वापर केला जातो. ह्या सगळ्याला उत्तर शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख देतील. आपण गेल्या 15 दिवसापासून रत्नागिरी शहरात आणि जिल्ह्यामध्ये प्रचार करत, मला काय निगेटिव्ह मुद्दे दिसून आले काय शासनाबाबत? खरोखर काय निगेटिव्ह मुद्दे की काहीच नाही दिसून आलं? मतदानाची प्रोसिजर किंवा निवडणुकीची प्रोसिजर 100% अशी असते की कुठं ना कुठं काही तक्रारी असतात, कुठं ना कुठं विकासात्मक काही गोष्टी झालेल्या नसतात. त्या तक्रारी येतातच ना, ते स्वाभाविक आहे. त्या पूर्ण करू सत्ता आल्यानंतर. राणे बंधूंच्या वादाचा ह्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? तर राणे बंधूंचा वाद सिंधुदुर्गामध्ये आहे नाही आहे ह्याची चर्चा आपण रत्नागिरीत कशाला करायची? नाही, पण त्याचा वादाचा काय महाराष्ट्रामध्ये, कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय परिणाम होईल काय निवडणुकीत? नाही, राणेंमध्ये आधी वाद आहे तुम्हाला कोणी सांगितलं? अच्छा, वाद नाही तसा एक असं म्हणायचं, दोघे एकत्र वाटत. मला असं वाटतं की वादाचा काही प्रश्न येत नाही. सिंधुदुर्गातले प्रश्न सिंधुदुर्गामध्ये संपतील. रत्नागिरीमध्ये विरोधकांनी रस्त्याच्या राजकारण खड्ड्यांवर केलं, पण एकंदरीत महायुतीला जो प्रतिसाद मिळतोय ते लोक रस्त्यावरच्या खड्ड्या विचारले दिसतात. नाही, कशासाठी? खड्ड्याचा मुद्दा त्यांचा बरोबर होता, तो शेवटी नागरिकांच्या मनातला होता, पण त्याच्यावर आम्ही मार्ग काढला ना. अनेक रस्ते आपण 7-8 दिवसामध्ये पूर्ण केले, ज्याच्या वर्क ऑर्डर्स पहिल्या झालेल्या होत्या. त्याच्यामुळे तो आता ती मला असं वाटतं की चालणारी प्रक्रिया आहे, ती कामं सगळी पूर्ण होतील. आपल्या जाहीरनाम्यामध्ये भुयारी, गटारी आणि घनकचरा हे 2 शहरातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याबाबत कमिटमेंट केले? दोन्ही प्रश्न मार्गी लागलेले आहेत. भुयारी गटार योजनेसाठी 200 कोटी रुपये माझ्याच विभागाकडनं मंजूर झालेले आहेत. IIT त्याचा प्लॅन तयार करत आहे. आणि घनकचऱ्याला देखील 5 एकर जमीन ही MIDCनंच दिलेली आहे. रत्नागिरी नगरपालिकेचं चित्र सांग कसं असेल? 35 अधिक 133. 33च्या 33 निवडून येतील. साहेब, महायुती टिकवण्यामध्ये आपला राज्याच्या नेत्याला आपण काम करतोय का? तुम्ही कमी पडलात, आपले नेते कमी पडले, काही ठिकाणी महायुती, काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी मैत्री पण लढते. हे का शक्य होऊ शकलं नाही सगळं महायुती होऊन? आणि तुमच्यातून बाहेर पडले, सत्य तिकडे बरोबर, तिकडे इकडे बाहेर पडले, हे तिकडे बाहेर पडले. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत.